नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, ती मला आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवली आहे आणि ही कोकणातलीच आहे. आपल्याला कोकणातल्या गोष्टी बऱ्याच अशा गोष्टी आहेत आणि तिथे कसे वेगवेगळ्या प्रकारचे भूतं आहेत, त्यांची वेगवेगळी नावं आहेत आणि तेवढ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. पण ही जेव्हा मी गोष्ट वाचली होती ना, मलाही खूप भीती वाटली होती, कारण ही गोष्टच तशी आहे. ही गोष्ट मला ओमने पाठवली आहे. जेव्हा ओम मला ही गोष्ट सांगत होता ना, ही त्याच्या भावाबरोबर, सिद्धेश बरोबर घडली आणि हे जेव्हा सगळं होत होतं, तेव्हा ते लोकही तिथेच होते. ही घटना रत्नागिरीमध्ये घडली होती. तर झालं कसं होतं ना, 2007चा टाईम होता आणि त्यावेळी हे लोक शाळेत होते, म्हणजे 7वी 8वीत वगैरे असतील. त्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या आणि तेव्हा तुम्हाला माहिती आहे की कोकणी लोक आहोत, त्यांना असं वेकेशन काय असं नसतं की आपण इथे फिरायला जातोय तिथे फिरायला जातोय. सुट्टी म्हणजे आपल्यासाठी फक्त एकच डेस्टिनेशन आहे, ते म्हणजे गावी. बरोबर, कोकणात. आणि जर तुम्ही ॲग्री करताय तर कमेंट करून सांगा. आणि तर झालं कसं ना, की हे लोक पण गावीच गेले होते, सिद्धेश पण गावी गेला होता. आता सिद्धेश हा सगळ्यात मोठा होता, तर ते कसे चुलते काका विका सगळे एकसोबत सुट्ट्या लागल्या नाही की सगळे एकसोबत गावी आलेले. ठीक आहे. आणि सिद्धेश सगळ्यात मोठा होता आणि तो गावी खूप कमी आलेला. तो जवळजवळ 5-6 वर्षांनी गावी येत होता आणि त्याला काहीच गावचं माहिती नव्हतं. मुंबईमध्ये राहणारा असं एक जेनझी असं होतं, म्हणजे गावच्या भरपूर गोष्टी त्याला माहिती नव्हत्या आणि तो गावातल्या खूप गोष्टींना असं मानायचं की काय काय पण बोलतात. जसंच आल्या आल्या आजीने जेव्हा त्याची नजर काढली, तेव्हा तो हसत होता की काय आहे हे, अशा सगळ्या गोष्टींवर कोण मानतं, हे काही नसतं आमच्या शहरात, तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही नाही मानत. मग त्याला बोललो ना की हे नाही करायचं, तर तो तेच करणार. तर तशा प्रकारचा तो मुलगा होता. आता झालं कसं होतं की ते लोक सगळे जमले गावी वगैरे मस्तपैकी आणि त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता, म्हणजे कोणाची तरी ॲनिव्हर्सरी होती. एक मोठा घर, म्हणजे 8 टोटल भावंडं होते ते लोक आणि ते लोकांची फुल मजा मस्ती चालू होती. ॲनिव्हर्सरीचा केक वगैरे कापला, त्या लोकांनी मस्त बिर्याणी वगैरे खाल्ली आणि तशा सगळ्या गोष्टी एंड झाल्या आणि सगळे लोक झोपायला चालले होते. गावी कसं असतं, 10 वाजले की सगळे झोपतात, बरोबर. आणि सिद्धेशचं कसं होतं ना, सिद्धेशला बीचवर जायचं होतं. आता त्यांच्या घरापासून बीच अगदी 10-15 मिनिटाच्या अंतरावर होतं. तर तो बोलते चला, सगळ्या भावंडांना जमा करत होता तो, आणि चला चला आपण बीचवर जाऊया, समुद्रावर जाऊया. तर ते लोक निघत होते, तर आजी त्याला ओरडली सिद्धेशला की तुला समजतं की नाही, हे टाईम आहे का जायचं. तो बोला, अरे आजी 10 तर वाजले. बोलते नाही, एवढा उशिरा जायचं नाही. तर तो आजीलाच बघून हसायला लागला की काय आजी, 10 वाजता काय उशीर होतो का? आम्ही मुंबईत 11-11, 12-12 वाजेपर्यंत फिरतो. 10 तर वाजलेत, आम्ही येतो जाऊन. आजी बोले अजिबात नाही, एवढ्या रात्री कोण जात नाही, तू पण नाही जायचं. तरी पण तो आजीला जबरदस्ती करतो, जाऊ दे जाऊ दे, विनवण्या करतो, पण आजी साफ नकार देते. तो असाच रागवून नाराज होऊन झोपण्याची ॲक्टिंग करतो. ठीक आहे, झोपण्याची ॲक्टिंग करतो. 12 वाजेपर्यंत वगैरे सगळे जागलेले असतात, गप्पा मारत असतात आणि जसे सगळे झोपतात, रात्रीचा 1-1:30 वाजला असतो. सिद्धेश त्याच्या काही भावंडांना उठवतो, म्हणजे जे त्याच्याबरोबरचे असतात त्यांना उठवतो आणि बाहेर घेऊन येतो अंगणात आणि बोलतो चला बीचवर जाऊया. त्याच्याबरोबर कोणी यायला रेडी नसतो, कारण त्यांना माहिती आहे ते लोक ते गोष्टी ऐकून होते. कोणी यायला रेडी नसतो, पण तो सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की चला जाऊया, असं तसं तसं, मी मोठा भाऊ आहे, माझा ऐकणार नाही का, मी एवढ्या वर्षांनी आलो आहे. आणि सगळ्यांना जबरदस्ती करत होता तो. तर त्याचं ऐकून सगळे बोलले ठीक आहे चला जाऊया, पटकन येऊ. तर ठीक आहे, पटकन येऊ, लगेच येऊ, पोचल्या लगेच 2 मिनटं बसू आणि लगेच येऊ, पण मला समुद्र बघायचं आहे की रात्रीचं कसं दिसतं. आणि तसं सगळं तो त्यांना रिक्वेस्ट वगैरे करतो आणि ते लोक जातात समुद्राकडे. ते लोक जातात आणि ते लोक जाता आता त्यांना कसं शेतातून थोडं जंगल असतं आणि तिथून त्यांना जायचं असतं. तर जातेवेळीच त्या बाकीच्यांना ना थोडं विचित्र वाटतं, म्हणजे ओम पण त्यांच्यासोबत असतो. त्यांना असं वाटत असते की ते लोक चालत आहेत आणि कोणतरी त्यांच्या मागून चालतंय. आणि शेतात तुम्हाला माहिती आहे की आवाज खूप जास्त येतो, जो सुकलेली जे पाचोळा असतो त्याच्यावर जेव्हा आपण चालतो तर ते कसे आवाज येतो, तसं त्यांना डबल आवाज ऐकू येत असतो त्यावेळी. आणि ओम हा कंटिन्यू ती गोष्ट ऐकून असतो की कोणतरी आपल्या मागून चालतंय. इग्नोर करतात, पुढे चालत असतात. जाता जाता तो त्यांचा एक भाऊ असतो वंश करून, तो अगदी 6वीत असेल, लहान होता सगळ्यांच्यात. तो अचानक किंचाळला मध्येच. ते लोक बोलतात काय झालं, तेव्हा तो बोलतो की मला असं कोणीतरी चिमटा काढला. त्याचे लोक हसायला लागले, बोलते अरे काय नाही, कोण पाखरू वगैरे असं काहीतरी चावलं असेल तुला. तर बोला नाही, कोणतरी चिमटा काढला. आणि जेव्हा त्यांनी बघितलं ना, तर तिथे बरोबर एक निशाण होतं की कोणतरी असं चिमटा काढतो तेव्हा कसं एकदम जोरात असं त्याचं निशाण होतं. पण त्यांनी त्याला पण जरा शांत केलं आणि ते लोक बीचकडे गेले. आता बीचकडे गेले, थोडं 5-10 मिनटं झालेले, तर हे सगळ्यांना अनइझी वाटायला लागलं
सिद्धेशला सोडून. सिद्धेशला अजून थांबायचं होतं. तर हे तिघंजण होते, ओम, वंश आणि प्रथमेश. ह्या तिघांना ना खूप असं विचित्र वाटायला लागलं आणि भीती वाटायला लागली. ते लोक बोलले की चल परत जाऊया. तर सिद्धेश असतो तो बोलतो की यार थांबूया ना आपण जरा, 2 मिनटं थांबू. तर नाही नाही जाऊया, उगाच आजीला माहिती पडलं आजी ओरडेल. तर बोलतो अरे नाही माहिती, आजीला माहिती पडणार, झोपली असेल, लेट झाले आता. ते बोलले नाही, जर चुकून सुद्धा आजीला समजलं की आपण आलोय तर उद्या आपली खैर नाही, तर आपल्याला काहीही करून जायचं आहे. तर ते त्याला जबरदस्ती करतात तरी पण ऐकत नाही. ते लोक बोलतात की आम्ही जातोय, तुला यायचं आहे तर ये. तर तेव्हा सिद्धेश त्यांच्या मागून मागून येतो. म्हणजे त्याला जायचं तर नसतं पण त्याच्याकडे पर्याय पण नसतो. त्यांच्या मागून 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 चालत असतो की येतोय आणि थोडा उदास असतो. तर चालतं चालतं परत ते लोक त्याच रस्त्यावरून येतात. ठीक आहे, आता येता येता काय होतं ना की जो सिद्धेश असतो ना त्याला जोरात लघवीला होते. ठीक आहे, आता लघवीला होते तर तो त्याला बोलतो की अरे तो त्याला बोलतो प्रथमेशला की अरे प्रथमेश थांब ना, मला लघवीला झाली, आम्ही करतो इथे. प्रथमेश त्याला बोलतो की दादा कुठे पण नको करू, घरी जाऊया. त्याला थांब ना, जोरात झाली आहे. तर दादा नको इथे, तू चल ना. अरे थांब जरा, 2 मिनटं जाऊन येतो. तेव्हा ओम बोलतो त्याला की दादा इथे कुठेही नाही लघवीला जात, ऐक माझं, चांगलं नसते. तो त्यांच्यावर असा हसायला लागतो की असं खाली लेखतो त्यांना की काय तुम्ही असे विचारायचे, अंधश्रद्धा मानताय, ह्या त्या 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 गोष्टींवर काय विश्वास ठेवता तुम्ही. तो बिंदास्तपणे जातो आपला. तिकडे एक झाड असतं जंगलाच्या साईडला, तिथे शेत असतं, तिथे जाऊन तो लघवी करायला लागतो. आणि जसं तो लघवी करत असतो ना, तो वर बघून शिट्ट्या वगैरे वाजवत असतो, इथे तिथे बघत असतो. त्याची नजर जाते की खाली तिथे आहे ना काहीतरी असं पडलंय रक्तासारखं तिथे. तर तो आजूबाजूला बघतो तर त्याला आजूबाजूला काहीशी लिंबू आणि भावल्या दिसतात. तो कन्फ्यूज होतो की हे नक्की आहे काय. तो थोडं वरती बघतो तर त्याला 2 कोंबड्यांची मान दिसते की कापून टाकलेली आहे. ती अजूनही तडपडत होते आणि त्यांचे डोळे स्ट्रेट सिद्धेशकडे बघत होते, असं की त्यांना आताच कोणीतरी मारलंय. ते बघून सिद्धेशचाही घसा कोरडा पडतो, त्यालाही घाम फुटतो. त्याला एक गोष्ट समजते, जिथे तो लघवी करतोय तिथे आताच कोणीतरी राखण दिली आहे. तो पटकन त्याचं ते काम उरकत असतो, तितक्यात त्याची नजर खाली जाते. तर खाली त्याला एक मंतरलेलं नारळ दिसतं आणि तो त्याच नारळावर लघवी करत असतो. हे बघताच तो घाबरतो आणि पळत सुटतो इथे तिथे. त्याच्या भावंडांना आवाज देतो तर कोणच नाही. ना त्याला ओम दिसत, ना प्रथमेश दिसत, ना तो छोटा वंश दिसतो. तो इथे तिथे फिरतोय आणि त्यांना आवाज देतोय. त्याला असं वाटतं की कोणतरी त्याच्या मागून त्याला पकडायला येतंय. जसं तो आवाज येतो ना फुटस्टेपचा, अगदी परत अगदी तसाच फुटस्टेपचा आवाज त्याला परत येतो. इथे तिथे धावतो, त्यांना आवाज देतो. कोणी त्याला त्याच्या आवाजाला प्रत्युत्तर नाही देत आहे. तो ठरवतो की मरू दे, मी घराकडे जातो. तो घराकडे जायला निघतो तर त्याला घरच सापडत नसतं. म्हणजे तो इथे जातोय, ज्या दिशेने आला एक्झॅक्ट त्याच दिशेने जातोय, पण तरीही तो तिथेच येतोय. ते 2 वेळा होतं, 3 वेळा होतं, 4. तो घामाने एकदम लटपटतो. तो त्याला तेव्हा समजतं की मला चकवा लागलाय. तो शांत होतो आणि एका झाडाखाली बसतो आणि त्याला समजतं की मग काहीतरी चुकीचं केलं. तो तिथे बसून फक्त देवाचं नाव घेत असतो की त्याला एक शिट्टीचा आवाज येतो. तो समोर बघतो तर वंश आणि ओम त्याला दिसतो. तो धावत त्यांच्याकडे जातो आणि त्यांना बोलतो, कुठे होतात तुम्ही? गेले 15-20 मिनटापासून मी तुम्हाला शोधते, तुम्ही गेला कुठे होतात? तेव्हा बोलले आम्ही इथेच तर होतो. तो लघवी करायला गेलेला ना. तो बोलतो मी कधीचा गेले लघवी करायला, तुम्ही गेला कुठे होतात? मी तुम्हाला शोधतोय. तो बोलले इथेच होतो. तो प्रथमेश कुठं? प्रथमेश गेला घरी, आम्ही तुझ्यासाठी आलो, चल. तो बोलले हां चला चला घरी चला. तर ते दोघे बोलतात घरी कुठे? आपण बीचवर जातोय ना. तो नाही नाही समुद्रावर नाही, घरी जाऊया ना, आपण जाऊन आलो. जरी चल समुद्रावर जाऊ ना. आणि ते दोघांच्याही ना टोनमध्ये काहीतरी फरक होता, वंश आणि ओमचा. हे दोघे लोक जे समुद्रावर जायला नाही बोलत होते, ते लोकच आता त्याला घेऊन जात आहेत. तो बोलतो की नाही नाही चला ना घरी जाऊया, असं असं झालं आहे तिथे तिथे. तो सगळी सिच्युएशन सांगतो की त्यांनी काय काय बघितलं. तर ते लोक बघून त्याच्यावर हसायला लागतात. ते बोलतात अरे काय तू तर मुंबईचा आहेस ना, तू ह्या गोष्टींवर मानत नाही, आता काय घाबरतोयस, चल बीचवर. तू बोलतो नाही चल जाऊया, आजी ओरडेल. तू अरे अशा अवस्थेत घरी गेलास तर आजी तुला अजून ओरडेल. चल बीचवर जाऊ, थोडा शांत हो आणि मग आपण परत जाऊ. तर तो बोलतो ठीक आहे, पण तुम्ही मला घेऊन जा घरी. तर ठीक आहे, त्याला समुद्रावर ते लोक नेतात आणि तो तिथे बसलेला असतो फक्त. आणि ते लोक असे विचित्र विचित्र प्रश्न विचारत असतात की काय रे, तू नाही मानत नाही या गोष्टींवर, तू मस्तपैकी लघवी करत होतास, शिट्ट्या वाजवत, तू मस्तपैकी तिथे आपला कार्यक्रम करत होतास, शिट्ट्या वाजवत होतास, मग का घाबरलास? म्हणजे
एक विचित्र टोन होता त्यांच्या आवाजात. थोड्या वेळाने तो छोटा वंश तो बोलतो की चल ना समुद्रात जाऊ अंघोळ करू. तो बोलतो वाजले किती 3 वाजले आहेत. चल घरी जाऊ लोक ओरडतील प्रथमेश ऑलरेडी गेलाय. बोल चल ना आता जाऊ ना तू घाबरलास का? तुला तर येते ना स्विमिंग चल जाऊ. तर तो नाही नाही नको नको नाही जाऊया ना. तर तो खूपदा त्यांना नाही नाही बोलतो पण ते लोकांना त्याला फोर्स करायला लागतात. आणि हे त्याच्यासाठी वियर्ड असतो की ते लोक बोलतात की नाही नाही चल समुद्रात चल जाऊया आंघोळ करू जाऊ आजीकडे नंतर जाऊ. आणि ते जेव्हा नाही 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 करत असतो ना ते लोक त्याला पकडून नेत असतात. म्हणजे ते त्याचा हात पकडतात आणि त्याला नेण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात तो वंश एवढा लहान आहे. तो एका पुरुषाच्या आवाजात बोलत होता गपचूप पाण्यात चल नाही तर तुला आम्ही मारून टाकू. त्याने एवढा मोठा तो सिद्धेश एकदम होता पण हट्टा त्याला त्याचे एकाचा पाय पकडला आणि जोरात त्याला ओरबटून त्याला ते समुद्राकडे न्यायला लागला. सिद्धेश घाबरला. सिद्धेश कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटला आणि धावत गेला. त्याला एक गोष्ट तर माहिती असते की ह्या लोकांना याला समुद्रात बुडवून मारायचं आहे. तो कसा धावत सुटतो त्या शेतात बितात जातो. त्याला रस्ता तर सापडतच नाही. त्याला खूप घाणेरडा चकवा लागलेला असतो. तो एका झाडाखाली जातो आणि लपून बसतो. स्वतःचं तोंड त्यांनी कोंबलेला असतो की आवाज येऊ नये. त्याला फक्त ते जीवाची पर्वा असते आणि तिथे त्याला फक्त एकच गोष्टीचा रिग्रेट असतो की मी का आलो. आजी मला नाही बोललेली सगळे लोक मला नाही बोलत होतं तरी पण मी जिद्द केली आज मी ह्या परिस्थितीत फसले. तो फक्त रडत असतो आणि एका जागेवर असतो. त्याला हालायचं सुद्धा नसतं. तो स्वतःचा जीव वाचवत असतो आणि त्याच वेळी त्याला परत तिथून त्याच शिट्टीचा आवाज येतो. त्याला त्या फुटस्टेपचा आवाज येतो. ते त्याला शोधत असतात आणि ते लोक फक्त एकच आवाज होता काय दादा कुठे आहेस? तू तर घाबरत नाही ना? ये ना आमच्यासमोर मग. काय झालं? कुठे गेला? कधीपर्यंत लपाछुपी खेळायची? तुला बीचवर जायचं होतं ना? चल बीचवर घेऊन जाऊ. चल ना अंघोळ करू. असं तसं त्याला बोलवत असतात प्रेमाने की काहीतरी त्याला असं देऊन बोलवत आहेत ते लोक. तर नाही तो लपून फक्त एका ठिकाणी बसलेला. तो समोर बघतो की त्याला त्याला ओमचे पाय दिसतात की तो त्याला शोधतोय की पण त्यावेळी तो एकटा नसतो. त्याच्याबरोबर तिने एक कुऱ्हाड घेतलेली असते आणि ही कुऱ्हाड सिद्धेशलाच मारण्यासाठी असते. हे ऐकून सिद्धेश खूप खूप जास्त घाबरतो. त्याला किंचाळायचं असतं पण त्याने स्वतःचं तोंड दाबून ठेवलं असं की यांना चुकून सुद्धा आवाज जाऊ नये. तो कसं बसून स्वतःला लपवत असतो त्यांच्यापासून आणि तो हे सगळं प्रोसेस करतच असतो की मागून जोरात वंश धावत येतो. त्याच्या हातात मोठा दगड असतो आणि हा जोरात त्या सिद्धेशच्या डोक्यावर तो दगड घालतो आणि त्याचं तोंड पूर्ण त्या दगडाने चेचून टाकतो. सिद्धेशचा जोरात किंचाळी पूर्ण गावाला ऐकू येते आणि तो त्याच्या तोंडून आला शेवटचा आवाज असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण गाव जमा होतो आणि ते लोक बघतात की सिद्धेशचं पूर्ण तोंड त्यांनी चेचून काढलं आहे त्या दगडाने. कोणी काढलं काय काढलं कोणालाच माहिती नाही. तर त्या रात्री झालं कसं होतं की सिद्धेश जेव्हा लघवीला जातो ह्या लोकांनी असे भास होतात त्या तिघांना आणि हे लोक घाबरतात आणि लोक पळत घरी जातात. आजीला वगैरे सगळ्यांना हे लोक सांगतात आणि ते लोकही सिद्धेशला शोधत असतात. पण माहिती नाही ह्याला कोणता चकवा लागलेला किंवा त्यांना काय झालेलं की हे लोक तिथेच त्याला शोधतात पण तो त्यांना कुठेच दिसत नाही. आणि हा जो सिद्धेश असतो त्याचा जो मृतदेह असतो ना हा बरोबर त्याच झाडाखाली असतो ज्या झाडाखाली याने लघवी केली होती. ह्याच्या डोक्यावरती तिकडे बाजूला रक्त पडलेला असतो. काही लिंबू असतात आणि त्याच्याच वरती त्या 2 कोंबड्यांची मान असते ज्यांचे डोळे एकदम उघडे असतात आणि ते स्ट्रेट त्या लोकांकडे बघते असं वाटत होतं. दुसरीकडे जो सिद्धेश होता ना त्याचंही तसं असं तोंड पूर्ण त्या लोकांनी असं फोडलं होतं आणि त्याचेही डोळे तशाच प्रकारे उघडे होते जसे त्या 2 कोंबड्यांचे. ते सगळं बघून गावकरी फक्त हेच बोलले असंच होणार ना तर राखणाच्या दिवशी कोण बाहेर फिरणार. तर झालं कसं होतं ना की ज्या दिवशी आजीनी ह्यांना काहीतरी कारणामुळेच नाही बोललेलं तिथे जायला तो दिवस होता तो राखण द्यायचा दिवस होता. आणि सिद्धेश जो बोलत होता ना की कंटिन्युअस येते वेळी जाते वेळी एक बोलत होता की मी नाही मानत कोण आहे प्रत्येक गोष्टीवर हसत होता तशा गोष्टी. आणि ज्या ठिकाणी त्यांनी लघवी केली होती ना त्या ठिकाणी त्या शेतात एक खवीस राहतो. तो खूप खूप वर्षानुवर्ष आहे आणि गावातले लोक म्हणजे तो त्रास देऊ नये म्हणून वर्षातून एकदा जाऊन त्या ठिकाणी जाऊन ते लोक तिथे त्याला राखण देतात.
त्याच्या आवडीची काही गोष्ट ठेवतात. त्याला कोंबडी आवडते, दारू आवडते, त्या सगळ्या गोष्टी त्याला तिथे जाऊन त्याला देतात. ते राखण देतात आणि तिथेच ठेवतात. असं म्हणतात की ते ठेवल्यानंतर कोणीच मागे वळून बघायचं नसतं. ते ठेवल्यावर पूर्ण रात्री कोणी तिथे चुकूनसुद्धा जायचं नसतं. कारण जर तो खवीस एखाद्याला कोपला की तो संपला. आणि सिद्धेश तर तसंच झालं. हा तिथे गेला आणि त्याच ठिकाणी ह्याने लघवी केली. आणि कदाचित त्याच गोष्टीचा ते खविसाला राग आला असेल. कारण तो तर त्याला जे राखण दिलेली तो तर कदाचित जेवण करायला आला असेल. आणि तो त्याचा दिवस होता ज्यावेळी तो सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असतो. आणि त्याच दिवशी सिद्धेशने जाऊन तिथे असं सगळं केलं. आणि मग त्याचीच कर्माची फळं नंतर त्याला भोगायला लागली. म्हणजे खूप विचित्र होतं. कारण एकीकडे असं वाटत होतं की नक्की काय झालं आहे. हा पडला कुठून, असं वाटत होतं की हा कोणत्या झाडावरून पडला किंवा असं तसं ॲक्सिडेंट म्हणून सांगण्यात आलं. पण जे गावचे आहेत ते तर त्याला तेच बोलतात की तोच त्याला घेऊन गेला. कारण त्यांच्या इथे याआधी पण ज्या लोकांनी त्याला चॅलेंज केलं आहे ते फसलेत. आणि सिद्धेशबरोबरही काहीसं असंच झालं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.